नमस्कार मित्रांनो, एसओसी क्लासेस टेक मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्याला बघायचं आहे अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द। मित्रांनो, प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण 20-20 शब्द बघणार आहे आणि एकदा का तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला तर सर्व शब्द तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये पाठ होतील। चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला। पण मित्रांनो, जर तुम्ही आमच्या या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल, कारण एकमेव मराठी चॅनल आहे तुमच्यासाठी सर्व शैक्षणिक व्हिडिओ घेऊन येतं, तर तुम्हाला एक तुमची जिम्मेदारी आहे, तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि सर्वात महत्त्वाचं तुमच्या मित्रांना शेअर करा, आहे की नाही। चला तर सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, इथे तुम्हाला दिसेल, इथे आपल्याला काही शब्द दिले आहेत, त्यांचे विरुद्धार्थी शब्द इथे आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत। तर बघा मित्रांनो, पहिला आहे ॲबिलिटी। ॲबिलिटीचा अर्थ होतो सक्षम, ठीक आहे। याचा विरुद्धार्थी आहे इनकॉम्पिटन्स म्हणजे अक्षम। त्यानंतर अब्सकॉन्ड म्हणजे फरार होणे, विरुद्धार्थी आहे सरेंडर म्हणजे शरण जाणे। ॲब्सोल्यूट म्हणजे परिपूर्ण, लिमिटेड म्हणजे मर्यादित, अबस्टेन म्हणजे दूर राहणे, ठीक आहे। ॲडिक्ट म्हणजे आहारी जाणे, ॲक्सेलरेट म्हणजे गतीने किंवा जोमाने, रिटार्ड म्हणजे लांबणीवर टाकणे किंवा एखादा अडथळा आणणे, असं त्याचा अर्थ होतो। त्यानंतर आहे केओस, ठीक आहे, म्हणजे गोंधळ। केओस म्हणजे काय, गोंधळ। आणि याचा जो काही विरुद्धार्थी आहे तो आहे ऑर्डर म्हणजे शांतता। त्यानंतर आहे ऍक्सेप्ट म्हणजे स्वीकारणे, एखादी गोष्ट आपण स्वीकारतो त्याला ऍक्सेप्ट करतो असं आपण म्हणतो की नाही, ठीक आहे। त्यानंतर आहे रिजेक्ट म्हणजे नकार देणे, ठीक आहे। अकम्प्लाइज म्हणजे साथीदार, ठीक आहे। त्यानंतर आहे ऑपोनंट म्हणजे विरोधी। ऑपोनंट म्हणजे काय, विरोधी, ठीक आहे। म्हणजे समजा क्रिकेट मॅच असेल तर समजा मी एखाद्या टीम मध्ये असेल, माझा मित्र सुद्धा माझ्या टीम मध्ये असेल, तर तो झाला आपला अकम्प्लाइज, ठीक आहे, म्हणजे तो साथीदार झाला। आणि जो आपल्या दुसऱ्या टीम समोरच्या टीम मध्ये आहे तो झाला आपला अपोनंट, ठीक आहे। अकॉर्ड म्हणजे एकमताने, अकॉर्ड म्हणजे एकमताने। आणि विरुद्धार्थी आहे डिसेंट म्हणजे मतभेद, ठीक आहे। चला, त्यानंतर आहे अक्युरेट। अक्युरेटचा अर्थ काय होतो, अचूक, एकदम बरोबर। आणि याचा विरुद्धार्थ होतो इनऍक्टिव्ह, काय होतो, इनऍक्टिव्ह किंवा त्याला आपण चूक असं म्हणतो। अक्यूज म्हणजे आरोप करणे, अक्यूज म्हणजे काय, आरोप करणे। डिफेंड म्हणजे बचाव करणे, ठीक आहे। अक्विजिशन म्हणजे लाभ होणे, मिळकत होणे। विरुद्धार्थी आहे लॉस, लॉस म्हणजे काय, हानी होणे, तोटा होणे, ठीक आहे। अक्विट म्हणजे दोष मुक्त करणे आणि विरुद्धार्थी आहे कन्विक्ट म्हणजे दोषी ठरवणे। त्यानंतर आहे ऍक्टिव्ह। ऍक्टिव्ह म्हणजे कृतिशील, म्हणजे आपण म्हणतो ना एखादा मुलगा काय ऍक्टिव्ह आहे, कुठली गोष्ट पटकन करतो त्याला आपण ऍक्टिव्ह म्हणायचं। कृतिशील म्हणजे लगेच सांगितलं तो करतो, म्हणजे तो झाला ऍक्टिव्ह। आणि विरुद्धार्थी इनऍक्टिव्ह, एखादा ढल मुलगा, तो काहीच करत नाही, सांगितलं त्याला समजत नाही, त्याला आपण काय म्हणतो, इनऍक्टिव्ह। असं तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल, ठीक आहे। इनऍक्टिव्ह त्याला पॅसिव्ह सुद्धा असं म्हणतात, ठीक आहे। त्यानंतर अक्युमेन, अक्युमेन म्हणजे हुशार, ठीक आहे। इम्पेसिलिटी म्हणजे काय, मूर्खपणा, ठीक आहे। ऍडमॉनिश म्हणजे समज देणे, विरुद्धार्थी आहे प्रेज म्हणजे स्तुती करणे। ऍडव्हान्स म्हणजे चढाई करणे, ठीक आहे। विरुद्धार्थी आहे रिट्रीट म्हणजे माघार घेणे। ऍडव्हान्टेजेस म्हणजे फायदेशीर किंवा एखादी गोष्ट आपल्या फायद्याची, त्याला आपण ऍडव्हान्टेजेस असं म्हणतो, आहे ना, ऍडव्हान्टेज एखाद्या गोष्टीचे, ठीक आहे। आणि डिसएडव्हान्टेजेस म्हणजे काय, नुकसानकारक, अपायकारक अशा गोष्टी। ऍडव्हर्सिटी म्हणजे विपत्ती किंवा कठीण काळ, ऍडव्हर्सिटी। अपॉर्च्युनिटी म्हणजे संधी, अपॉर्च्युनिटी म्हणजे काय, संधी। अफर्म म्हणजे पुष्टी करणे, अफर्म म्हणजे पुष्टी करणे। डिनाय म्हणजे नाकारणे। तर बघा मित्रांनो, हे होते 20 वर्ड्स आपण बघितले अँटोनिम्सचे। हे वर्ड उद्या मी तुम्हाला ऍज अ होमवर्क म्हणून घेणार आहे, म्हणजे उद्या तुम्हाला पाठ करायचे आहेत। आणि उद्या ज्यावेळेस आपण असा व्हिडिओ पुन्हा घेऊन येणार, त्याच्यामध्ये तुम्हाला काय करणार, मी 4-5 शब्दाचे अँटोनिम्स विचारणार आणि तुम्हाला त्या शब्दापैकी किती बरोबर येतात ते तुम्हाला चेक करायचं आहे, ठीक आहे। हे तुम्हाला रोज करायचं आहे। तर बघा मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। तुमचे जेवढे काही मित्र आहेत, ठीक आहे, क्लास 5th मध्ये असो किंवा क्लास 10th मध्ये, कुठल्याही क्लासमध्ये असो, त्यांना लगेच हा व्हिडिओ शेअर करा, ठीक आहे। चला तर मित्रांनो, आणि कॉमेंट करायला विसरू नका, आहे नाही, तुम्हाला काय काय वाटतंय, काय आम्ही घ्यायला पाहिजे, काय वाटतं ते नक्की तुम्ही व्हिडिओच्या या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल